त्याच्या आधी 18 वर्ष नगरविकास खातं आहे. एवढी सगळी खाती आमच्या ठाण्याकडे आहेत, परंतु आम्हाला ट्रॅफिकमधनं मुक्तता मिळत नाही. आज वसईवरनं जर आम्हाला ठाण्यात यायचं असेल तर 3.5-4 तास लागतात. आम्हाला नाशिकवरनं ठाण्याला यायचं असेल तर 6-6.5 तास लागतात. शिळ फाट्यावरनं जर ठाण्यात यायचं असेल तर 2.5 ते 3 तास लागतात. आम्ही ठाण्यात कुठूनही यायचं ठरवलं तर किमान 3 ते 3.5 तास वेळ आम्हाला लागतो. आणि याचं खरं तर सगळं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. कारण त्याने मागच्या 11 वर्षात ठाणेकरांना गृहीत धरलं. आम्हाला कधीही विचारलं नाही की तुम्हाला काय हवंय, कशा प्रकारे या ठाण्याच्या ट्रॅफिकवर, पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न त्या ठाण्यावर, त्याच्यावर काय करावं म्हणून ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आमची कधीच विचारणा केली नाही. नेहमी आम्हाला गृहीत धरलं, नेहमी. परवा आता मागच्या महिन्यामध्ये 4 GR काढले. पहिला GR काढला. पहिल्या GR मध्ये असं सांगितलं की आता 31 डिसेंबर पर्यंत ठाण्यात कुठल्याही प्रकारची जड वाहनं येणार नाही. आम्ही सगळे आनंदी झालो. टीव्ही चॅनलनी बातम्या चालवल्या, यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हेवी गाड्या होत्या. पुन्हा लोक अडकायला लागली. पुन्हा लोकांनी आंदोलनं सुरू केली, मनसेने आंदोलन सुरू केलं. मग अचानक उपमुख्यमंत्र्यांना वाटलं नाही आता मला याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक GR काढला आणि तो GR असा होता की फक्त 12 ते 6 या दरम्यान ठाण्यात गाड्या येतील, नाहीतर ठाण्यामध्ये गाड्या येणार नाही. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की परवाच्या दिवशी वसईपर्यंत ट्रॅफिक झाली, इकडे शहापूरपर्यंत ट्रॅफिक झाली, भिवंडी आपल्या वाशी ट्रॅफिकमध्ये उडालं. आणि या सगळ्यात एक दुर्दैवी घटना घडली की एका 2 वर्षाच्या मुलीचा 3 तास ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अटकली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. आता याला जबाबदार कोण? जर तुम्ही रोज वेगवेगळे नवीन GR काढताय, कोणी एक येतो सांगतो आता हा GR, उद्या दुसरा कोण येतो तो सांगतो आज हा GR. अरे या सगळ्या GR काढताना तुम्ही विचार करता का ठाण्याची भौगोलिक परिस्थिती काय, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे? हे GR काढण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नसतात ना तर आज आम्हाला चांगले रस्ते मिळाले असते. त्या घोडबंदरला गेलात, सुरुवातीला असं होतं किमान सर्व्हिस रोडनी ॲम्ब्युलन्स बाहेर पडायची, एखादी गाडी बाहेर पडायची. आज त्या सर्व्हिस रोडच काढून टाकले. आणि त्या सर्व्हिस रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक, दुसरा ट्रक, तिसरा ट्रक, चौथा ट्रक अशा लाईन लागल्या. तो ट्रकवालाही विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार, ॲम्ब्युलन्स कशी पुढे जाणार, याच्या बाबतीत कोणी ना पोलीसवाला विचार करतात. न त्यांना कुठला दंड, न त्यांना कुठला नियम. आणि परवा ठाण्यामध्ये आमच्या DCBने एक व्हिडिओ केला आणि तो टाकला की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायची आहे म्हणून झेब्रा क्रॉसिंग क्रॉस केला तर तुम्हाला दंड लागेल, तुम्ही टिबलजीत असाल तर तुम्हाला दंड लागेल, तुम्ही नो एंट्रीमधनं गेलात तर तुम्हाला दंड लागेल. मान्य, आम्ही दंड भरायला तयार आहोत, आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत. शिस्त फक्त आम्हालाच का, सरकारला का नाही शिस्त आहे? सरकारला शिस्त हवी ना का? आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजेत. अहो इथे 2-4 बोर्ड आहेत. एका महिलेला 7.5 लाख रुपये रिक्षाचा दंड आहे, एकाला 3 लाख रुपये रिक्षाचा दंड आहे. त्यांना माहिती पण नसणार की आम्हाला एवढं दंड पडला. म्हणजे आम्हाला दंड आणि जे रस्त्यात सगळे रस्ते अडवून, म्हणजे नियम आहे की उजवीकडनं छोट्या गाड्यांनी चालावे, डावीकडनं मोठ्या गाड्यांनी चालावे, सगळे शिस्तीचे तिथे बोलबाले उडाले. त्यांना कुठलाच नियम नाही. पण आम्हाला नियमावर नियम याच्या पुढे आम्ही दंड भरणार. तो रस्ते मोकळे करून द्या, ट्रक मुक्त ठाणे करून द्या, मगच आमच्याकडनं दंड करा. याच्या पुढे कोणालाही दंड भरण्यासाठी जर अडवलं तर त्याने मला कॉल करा, मी तुमच्या सोबत तिथे उभा असेल. आज पहिला दिवस आहे, ठाणेकर एकत्र येण्याचा आज पहिला दिवस आहे. जर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो, ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही. ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाण्यात रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जर नेपाळसारखी परिस्थिती ठाण्यात आली ना तो वाद घालायची गरज नाही. या ठाण्याच्या तरुणांना एकत्र यायची वेळ आलेली आहे. या ठाण्याच्या प्रत्येक तरुणाने एकत्र आलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. ठाण्यामध्ये 10,000 कोटीचे टेंडर निघतात, 12,000 कोटीचे टेंडर निघतात. होतं काय पुढे? काय टेंडरचं होतं काय आम्हाला कळत नाही. तर त्याचं असं होतं
की त्यातले 10% पहिले नेते मंडळी काढून घेतात, मग उरलेले तिथे त्यांचे ते चेले सपाटे आहेत ते जातात, ते काढून घेतात. मग तो टेंडर घेणारा मरो, काम हो ना हो यांना काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे. ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबवायची असेल, जर ट्रॅफिक मुक्त ठाणे जर आपल्याला उभं करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल. एका मोर्चाने काय होणार नाही. तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्येतून आपण मोकळे होणार आहोत अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात तशाच डबल संख्येने, ट्रिपल संख्येने, 4 पटीने ठाणेकर रस्त्यावर यावं लागेल. त्याशिवाय आपला पाण्याचा धरणही होणार नाही, ठाणे भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक बंदवर मोकळे होणार नाही. मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले, अरे अविनाश तू मोर्चा काढतोय ट्रॅफिकच्या विरोधात आणि ट्रॅफिक होऊन देऊ नको. मी म्हटलं नक्की, मी तो प्रयत्न मी नक्की करीन, पण जोपर्यंत मी मोर्चा काढणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात कुणीतरी आवाज उठवतोय. आज थोडीशी ट्रॅफिक होईल, पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील. ट्रॅफिक जिरवण्याची गरज लागणार. आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो, आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी काढला. तुम्ही जर आमचं ऐकलत नाही ना तर याच्या पुढच्या मोर्चाला सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला असं वाटतंय की तुमची भुलता बळी होऊन जाईल. त्यामुळे आता ते आमच्यापर्यंत आहे तो आमच्यापर्यंत राहू द्या. साहेबांना या ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भानगडीत पडून यायची वेळ आणून देऊ नका. ठाणे ट्रॅफिक मुक्त करा, नियोजन करा, वेळ घ्या. मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिक मधनं मोकळे होणार नाही. टेंडर मध्ये पैसे खाणं बंद करा, कारण तुम्ही टेंडर मधनं पैसे घेता, त्या पैशातनं निवडून येता, काम करणारी माणसं स्टेजवर भाषण देत उभी राहतात. मला असं वाटतंय की यात अनेक ठाणेकर हिरानंदानी मधनं कोण आले, गिल साहेब कुठे, हिरानंदानी मधनं